रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। इथं दुर्गा मातेच्या मार्च दरम्यान 2 गटात तणाव वाढला। यानंतर एका गटाने शेकडोंच्या संख्येनं नगरच्या कोटला परिसरात येत रास्ता रोको आंदोलन केलं। यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। या लाठीचार्जचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या सगळ्या प्रकरणावर आता नगर पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोटला गावात नक्की काय घडलं याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे। एका गटाकडून सुरू असलेल्या रास्ता रोकोबद्दल विचारला असता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सगळा घटनाक्रम सांगितलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर रांगोळी काढली होती। त्या रांगोळीवरून एका समाजाने त्यावर आक्षेप घेतला। त्यावरून एक गुन्हा दाखल केला होता। ज्याने रांगोळी काढली होती त्याला पोलिसांनी अटकही केली होती। त्यानंतर संबंधित गटाचे काही लोक कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केला। त्यांना रस्त्यावरून हटण्याची सूचना केली, विनंती केली, तरीही ते तिथून निघून जात नव्हते। यावेळी आंदोलकांमधील काही लोकांनी दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला। रस्त्यावर जो जमा झाला होता तो पांगवलाय। तसेच काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील कारवाई पोलीस करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।